नमस्कार मित्रहो, मी कवयित्री अर्चना सुतार पाचवड. सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलकडून आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रहो, आज आपण संक्रांत या विषयी म्हणजेच संक्रांत या सणानिमित्त माझी स्वरचित 5 ते 6 ओळींची कविता आणि मी त्याच्यातून तुम्हाला देणार आहे शुभेच्छा. तर माझी स्वरचित रचना संक्रांत ही आता आपण ऐकणार आहोत. ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडलेस लाईक, कमेंट आणि शेअरही करा. तसेच मित्रहो, शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ, नवनवीन कविता, नवनवीन गाणी आपल्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हा सर्वांना सर्वप्रथम मिळून जातील. तसेच मित्रहो, आता आपण संक्रांत याविषयी आज कविता ऐकणार आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता आपण माझी स्वरचित कविता ऐकूया. गोड असे ते जीवन असावे, गोड असे ते जीवन असावे, तिळगुळ बनूनी. गोड असे ते जीवन असावे, तिळगुळ बनूनी. गुळासारखा गोडवा असावा नात्यांमधुनी. गुळासारखा गोडवा असावा नात्यांमधुनी. पतंगाप्रमाणे उंच उंच उडतच राहावे. पतंगाप्रमाणे उंच उंच उडतच राहावे. आणि जगतानाचे दुःख सारे विसरून जावे. अन जगतानाचे दुःख सारे विसरून जावे. सदा जपावा गोडवा, सदा जपावा गोडवा वाणी मधला. सदा जपावा गोडवा वाणी मधला. तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अशी शॉर्ट एकदम छोटी कविता मी तुमच्यासाठी सादर केली आणि तुम्हा सर्वांना कवितेतूनच मी तिळगुळ दिलेले आहे. परंतु प्रत्यक्ष जरी मी देऊ शकत नसले तरी अप्रत्यक्षपणे अगदी मनापासून तुम्हा सर्वांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि संक्रांतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.